मित्रांनो, तुमचं स्वागत आहे धन मराठी चॅनलमध्ये. मी तुमचा होस्ट करण महाले. आज तुमच्याकरता घेऊन आलो एक नवीन इंडिकेटर. हा इंडिकेटर खूप फायदेशीर ठरेल. म्हणजे आपण असं म्हणू, एका इंडिकेटरमध्ये 2 फायदे भेटतील, तशातला हा इंडिकेटर आहे. सुपर ट्रेंड याचं नाव आहे. या इंडिकेटरमध्ये नक्की काय, तो स्टॉप लॉस हा सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक ट्रेडर करता एक लेवल असते की नक्की लावायची कुठे. तर या इंडिकेटरमध्ये तीही भेटते. तुम्ही यापूर्वीचा हा इंडिकेटर वापरला असेल तर तुम्हाला माहिती नाही की किती आवडतो, पण माझा एक फेवरेट इंडिकेटरपैकी आहे हा. का? कारण की मला एक ट्रेलिंग स्टॉप लॉसही मिळतो. बऱ्याचदा असं आपल्या लक्षात येतं की प्राईसवरनं आपण कधी कधी त्याचे स्विंग लो किंवा मागचा लो 20 EMA वगैरे असे काही काही ठेवतो, बट तो खूप लांब राहतो कधी कधी स्टॉप लॉस. आणि साईडवेज मार्केटमध्ये स्टॉप लॉस लवकरही लागतो, बऱ्याचदा असंही होतं. तर सुपर ट्रेंड हा तो इंडिकेटर आहे ज्याच्यात आपण स्टॉप लॉस हे डिफाईन करू शकतो आणि ट्रेलिंगही आपल्याला मिळू शकतं की ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा कसा वर नेता येईल आपल्याला. तर चला समजूया या व्हिडिओमध्ये की सुपर ट्रेंड नक्की काय आहे, कसं याला वापरलं पाहिजे आणि याच्यावरनं एक स्क्रीनर पण बनवू. परत आपण यात ॲडिशनल कंडिशन्सही लावू. स्क्रीनरची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला काय आवडलं यात. सुपर ट्रेंड हा असा इंडिकेटर ज्याच्यात 2च फक्त क्रायटेरिया आहे. एक पहिला क्रायटेरिया आहे की व्होलॅटिलिटीवर हा कॅल्क्युलेट केला जातो. तर व्होलॅटिलिटी कॅल्क्युलेट करायला म्हणजे प्राईस किती हलते गेल्या काही दिवसात, यावरनं या इंडिकेटरची एक व्हॅल्यू निघते आणि ती व्हॅल्यूला एक मल्टिप्लायर लावला जातो. म्हणजे आपण असं म्हणतो की ATRचा किती दिवसाचा ATR बघितला जातो आणि त्या ATRला एक मल्टिप्लायर लावला जातो. म्हणजे किती लांब, असं समजा की 10 पॉईंटनी प्राईस गेल्या 10 दिवसात हलते. म्हणजे गेल्या 10 दिवसांचा ॲव्हरेज प्राईसच्या मुवमेंटचा व्होलॅटिलिटीचा 10 आहे. 10 पॉईंटनी प्राईस वर खाली होते मिनिमम, असं आपण पकडलं. म्हणजे ॲव्हरेजली एवढे मोमेंटम आहे प्राईसमध्ये. याला जर मी 3नी मल्टिप्लाय केलं तर मी 30 पॉईंट लांब माझा स्टॉप लॉस ठेवतो. म्हणजे व्होलॅटिलिटीपेक्षा थोडा लांब जाऊन स्टॉप लॉस ठेवला. या पद्धतीने मला हा इंडिकेटर डेव्हलप झाला आणि या पद्धतीने मला त्याच्या लेवल्स मिळाल्या. चार्टवर जाऊन लावून बघू हा इंडिकेटर कसा दिसतो आणि त्यानंतर याचा स्क्रीनरही बनवूया. मित्रांनो, मी ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन केला आपल्या धन प्लॅटफॉर्मवर, tv.dhan.co. तुम्ही जर आता इथे बघाल तर मी आता निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे. इंडिकेटर्समध्ये जाऊया आणि सुपर ट्रेंड सर्च करू. तर सुपर ट्रेंड इथे आपल्याला मिळाला. सुपर ट्रेंडच्या आपण काही डिफॉल्ट सेटिंग्स थोडा चेंज करू. 73 हा एक वाईडली यूज्ड नंबर आहे. यावर आपण स्क्रीनरही बनवू शकतो. तर स्कॅनेक्सवर आपण ह्या नंबरवरनं स्क्रीनर बनवणार आहोत, म्हणून आता आपण तात्पुरता 73 यूज करतो आहे. तुम्ही आता बघाल तर मागच्या 7 कॅन्डलची व्होलॅटिलिटीप्रमाणे इथे निफ्टीची मला एक लेवल कळाली आहे. सुपर ट्रेंड लावल्यावर ह्या ग्रीन आणि एक रेड लाईन आली आहे माझ्यासमोर. ग्रीन लाईन म्हणजे मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे. तर सुपर ट्रेंडचा हा पहिला महत्त्वाचा फायदा. सुपर ट्रेंड आपल्याला ट्रेंड सांगतोय की सुपर ट्रेंड जर ग्रीन कलरचा असेल आणि प्राईसच्या खाली असेल, याचा अर्थ मार्केट सध्या बुलिश आहे. सुपर ट्रेंडच्या खाली प्राईस असेल, आपल्या वरती सुपर ट्रेंड आहे प्राईसच्या वर, आणि तो लाल कलरचा असेल तर आपण म्हणू प्राईस सध्या बेरिश आहे. आणि त्याने आपल्याला स्टॉप लॉस लेवल कळाले की इथनं प्राईस परत टर्न होऊन बुलिश होऊ शकते. जसं की आता आजची जर लेवल घेतली तर निफ्टी आज 25,128 आहे. सुपर ट्रेंडची लेवल बघाल तर 25,873 आहे. हे डेली टाइम फ्रेमवर आता आपण बघत आहोत. तर 25,873 नंतर जर प्राईस वर गेली एवढी आणि याच्यावरती क्लोज झाली तर बुलिश टर्न होईल मार्केट. पण जर तुम्ही शॉर्ट असाल तर याचा अर्थ असा आहे की आज शॉर्टवाल्यांचा असेल सुपर ट्रेंड प्रमाणे इथे असेल डेली टाइम फ्रेमवर. यालाच जर मी 1 आवर करून बघितलं तर 1 आवरचा सुपर ट्रेंड कुठे आहे ते बघूया. तर 1 आवरमध्ये पण प्राईस निगेटिव्ह आहे. इथे एक सुपर ट्रेंड प्रमाणे सेल सिग्नल आला, प्राईस सुपर ट्रेंडच्या खाली गेली आणि अजून पडतच राहिली. इथे 25,550च्या खाली हा सेल सिग्नल आला आहे सुपर ट्रेंडला. प्राईस खाली गेली आणि अजूनही खालीच आहे त्याच्या. आता आपण बघू तो 25,128 प्राईस आहे. आवरलीला इथे थोडी साईडवेज आहे आणि बघा मार्केट जसं थोडं साईडवेज होतं, सुपर ट्रेंडची लाईन थोडी फ्लॅट होते. ट्रेंड पकडायला लागतं, तो सुपर ट्रेंडची लाईन पण असे ट्रेंड दाखवते तुम्हाला. इथे ट्रेंड पकडला होता तर लेवलही सुपर ट्रेंडच्या खाली आल्या. आता इथे 25,500ला जर एखाद्याने एंट्री केली असेल शॉर्टची तर त्याचा असेल 25,334वर आला आहे. खाली पडलं मार्केट तर हा ट्रेंड अजून खाली सरकेल, सुपर ट्रेंडची लेवल अजून खाली येते. पण इथेच मार्केट थांबलं तर इथे त्याचा स्टॉप लॉस लागू शकतो. तर असा सुपर ट्रेंड वापरला जातो. सुपर ट्रेंडला तुम्ही एक मूविंग ॲव्हरेजनी पण फिल्टर करू शकता की या लेवलच्या खाली जर मला सेल सिग्नल आला, या लेवलच्या वर सेल सिग्नल बाय सिग्नल आला तर मी बाईंग करेल. आपण नेहमीप्रमाणे बायचा एक स्क्रीनर बनवून बघू आणि बघूया की आपल्याला कुठले स्टॉक सापडतात आहे ज्यांच्यात काल सुपर ट्रेंडमध्ये तो सिग्नल नव्हता पण आज सुपर ट्रेंडचा सिग्नल नक्की आला आहे. तर स्कॅनेक्सला जाऊ, क्रिएटवर क्लिक करूया आणि क्रिएटवर क्लिक केल्यावर इथे आपण ॲड फिल्टर्सला जाऊ. ॲड फिल्टर्समध्ये आपण सुपर ट्रेंड सर्च करतो. तो सुपर ट्रेंड आला आहे, क्लिक करू. नेहमीप्रमाणे पहिले आपण प्रिव्हियस
कॅन्डलचा सुपर ट्रेंड लावूया, ॲप्लाय करू. प्रिव्हियस सुपर ट्रेंड आला आहे. प्रिव्हियस सुपर ट्रेंडमध्ये आपल्याला नक्की काय हवं आहे की याची जी व्हॅल्यू आहे सुपर ट्रेंडची ती काय हवी, नेगेटिव्ह हवी आपल्याला. म्हणजे प्रिव्हियस सुपर ट्रेंड प्राईस प्रिव्हियस सुपर ट्रेंडच्या खाली हवं. तर आता आपण स्कॅनेक्सवर इथे क्रिएटवर क्लिक केल्यावर आता आपल्याला ॲड फिल्टर लावायचा आहे. तर ॲड फिल्टर लावताना आपल्याला काय करायला लागेल, सुपर ट्रेंड हा आपल्या प्राईसवरती लागतो आहे. तर म्हणून आता आपण प्राईसवरती सुपर ट्रेंडच्या लेवल्स लावणार आहोत. इथे ऑलरेडी प्राईसची एक आपल्याकडे कंडिशन आहे. तर कालचा जो क्लोज होता आपल्याला तो सुपर ट्रेंडच्या खाली असायला हवा आणि आजची जी प्राईस आहे ती त्याच्यावरती असायला हवी. कालचा लावून घेऊया आपण क्लोज. तर क्लोज प्राईस घेऊया कालची, प्रिव्हियस कॅन्डल, याला मी अप्लाय केलं. प्रिव्हियस कॅन्डलला मी ॲडव्हान्समध्ये जातो आणि सांगतो की कालचा क्लोज इज लेस दॅन, कशापेक्षा कमी येतो, खाली मी ॲडिशनल क्रायटेरियाजमध्ये जाऊन सुपर ट्रेंड क्लिक करतो. तर सुपर ट्रेंडच्या प्रिव्हियस सुपर ट्रेंडच्या खाली आहे कालचा क्लोज. तर एवढे स्टॉक आहे 2215. आता इथे NSE मधले सगळे स्टॉक काल सुपर ट्रेंडच्या खाली होते. मी ॲड फिल्टर केलं आणि आजचा क्लोज घेतो. आता एक करंट कॅन्डल पकडलं आहे तर करंट इथे बाय डिफॉल्ट येईल. गेल्या प्रिव्हियसच्या ऐवजी करंट कॅन्डल करू आणि याच्यातही ॲडव्हान्समध्ये जाऊ आणि आता आपण टाकूया मोर दॅन. मोर दॅन काय असायला हवं, आता एक आपण कंडिशन टाकली की कालचा सुपर ट्रेंडच्या खाली करंट सुपर ट्रेंड याच्यात घेतला आहे, प्रिव्हियस सुपर ट्रेंड नाही करंट सुपर ट्रेंडच्या वर. आता इथे मला बघा जवळजवळ 60 स्टॉक मिळाले आहेत त्याच्यावरती. पण एवढे स्टॉक्स आणि एवढा चार्ट आपण चेक करू शकतो का, तर नाही. तर आपण याच्यात ॲडिशनल फिल्टर्स लावू. मला ॲडिशनल फिल्टर बघा काय काय लावायला पाहिजे. एक तर मी असं म्हणू शकतो की हा सुपर ट्रेंडचा जो सिग्नल आहे तो परत मी प्राईसच्या बेसिसवर रावेल की माझी जी प्राईस आहे ती मी लावतो आणि आपण नेहमीप्रमाणे प्राईसचा जो इंडिकेटर ठेवतो की प्राईस ही माझी मोर दॅन 200 EMA तरी असायला हवी. तर मी इथे जाऊन परत EMA करून घेतो. म्हणजे माझा सिग्नल जो आहे तो 200पेक्षा जास्तीच्या वरतीच येतो आहे. म्हणजे 200 EMAच्या वरती पॉझिटिव्ह सिग्नल येतो मला, तर तोच मी पकडतो. तर आता इथे बघा मला 10 स्टॉक सापडले. ते 10 स्टॉक्स मी बघू शकतो. यांना पण तर मी व्हॉल्यूम वाईज सॉर्ट करेल. तर आज माझ्याकडे कमी स्टॉक्स आहे जे कमी व्हॉल्यूमवरती आहे. तर 200च्या वरती स्टॉक्स NSE तर नाही आहे. मी इथे जर BSE क्लिक करेल तर मला ॲडिशनल स्टॉक्स दिसतं का, तर आपण ते बघू. तर माझ्याकडे काय ॲडिशनल स्टॉक्स आलेत. एसेन्सिव एड्युकेअर आला आहे, केलारा इंडस्ट्रीज आला आहे. यांच्यात व्हॉल्यूम कमी आहे पण आपण असं इंडिकेटर याला बनवू शकतो. फ्रेश सेल सिग्नल असेल तर आपण फ्रेश सेल सिग्नलप्रमाणे पण याला बनवू शकतो. तर आपण याला फ्रेश सेल सिग्नलप्रमाणे पण शॉर्टलिस्ट करू शकतो. 200 EMA नको असेल तुम्हाला, तुम्ही RSIची लेवलही लावा. तुम्ही 50 EMA पण घ्या. त्या प्रकारे पण तुम्ही स्टॉक्सला शॉर्टलिस्ट करू शकता. हा इंडिकेटर मी इथे तुमच्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे याची लिंक. तुम्ही ह्या इंडिकेटरला वापरा. यात मॉडिफाय करून तुम्ही तुमच्याही काही कंडिशन्स लावायचे असतील तर त्याही लावू शकतात. पण सुपर ट्रेंडचा एक महत्त्वाचा फायदा, जसं आपण चार्टवर बघितलं आहे, मी इथे चार्ट लावतोय, तर जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्याला भेटतो हा खूप महत्त्वाचा आहे. सुपर ट्रेंड वापरत असताना तुम्हाला काही गोष्टींचं लक्ष ठेवण्याची खूप गरज आहे. सुपर ट्रेंड हा खूप ब्लाइंडली नका फॉलो करू. मी सांगेल इंडिकेटर आहे, परत आपण नेहमी डिस्कस करतो इंडिकेटर्सला तुम्ही सेकंडरी इम्पॉर्टन्स द्या. म्हणजे त्याला सेकंड लेवलवरती ठेवा. तुमच्या प्राईसचं इम्पॉर्टन्स जास्त ठेवा. बऱ्याचदा क्लोजिंगची वाढ बघा. जसं फॉर एक्झाम्पल आता ही कॅन्डल जर वर जाते आत्ताची 1 तासाची आणि याची सुपर ट्रेंडची एक लेवल जवळ आहे, तर या 1 तासाची कॅन्डल या एका दिवसाची कॅन्डल जर तुम्ही सुपर ट्रेंड 1 डेला वापरत असाल तर बंद होऊ द्या. बऱ्याचदा ब्रेकआउट दिसतो सुपर ट्रेंडला की येतोय, पण क्लोजिंग जर परत खाली आली तर तो पॉझिटिव्ह क्लोज झाला नाही, ट्रेंड अजूनही चेंज झाला नाही, तर तुम्हाला क्लोजिंगची वाट बघायची गरज आहे. मी बऱ्याचदा एक सिम्पल हॅक सगळ्यांना सांगेल की कुठलीही कॅन्डल, तुमचा कुठलाही इंडिकेटर असो, तो आता सुपर ट्रेंड आपण डिस्कस करतोय तो असू द्या किंवा दुसराही इंडिकेटर असेल, जी तुमची ट्रिगर कॅन्डल असेल ना, म्हणजे ज्या कॅन्डलनी तुम्हाला एंट्री सजेस्ट केली तिचा जेव्हापर्यंत हाय नाही निघत तोपर्यंत ट्रेड नका घेऊ. होऊ शकेल की आता या कॅन्डलनी सुपर ट्रेंडला सिग्नल दिला पण पुढच्या कॅन्डलनी परत तिचा हाय नाही ब्रेक केला तर कन्फर्मेशन ही ठेवा. कुठलंही इंडिकेटर यूज करताना कन्फर्मेशन बायसही असू द्या. क्लोजिंगची वाट बघा आणि मग पुढच्या कॅन्डलला ट्रिगर कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की मग ट्रेड अपॉर्च्युनिटी शोधा, किंवा ट्रिगर कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर ट्रेड अपॉर्च्युनिटी शोधा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. स्क्रीनवरची लिंक तुम्हाला दिलेली आहे, नक्की वापरून बघा आणि आम्हालाही फीडबॅक द्या. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.